मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड आणि त्यानंतर अंजली दमानिया यांनी सुद्धा ट्विट करत काही सवाल उपस्थित केलेत, काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। या सगळ्या संदर्भात काय अधिकची घडामोड आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर हे सगळे आरोप अत्यंत गंभीर आहे, कारण राज्यभरात हा संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आरोप प्रत्यारोप होत आहेत। असं असताना आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेले हे आरोप असतील किंवा हे जे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत ते अत्यंत गंभीर आहे। मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। या प्रकरणाशी संबंधित बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत अंजली दमानिया या फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, नमस्कार। बीडच्या एसआयटी वरून आपण काही सवाल उपस्थित केलेले आहेत। या सगळ्या संदर्भात आता आपली काय भूमिका आहे? नाही, कसं आहे की मला असं वाटतंय आत्ताच्या घटनेला शासनाचं बहुतेक डोकंच ठिकाणावर नाही। त्यांनी घाईघाईत ज्या ज्या अनाउन्समेंट केल्या आहेत त्या किती हॉरेबल आहेत, किती चुकीच्या आहेत, किती। आणि हे प्रकरण इतकं गंभीर असताना सुद्धा जर अशा अनाउन्समेंट केल्या गेल्या तर कसं चालेल? आज बीडचे अधिकारी जे इतके वर्ष एकत्र काम करतायत, ज्यांच्या विरुद्ध खरं तर तक्रारी आहेत की वाल्मिक कराडे आणि धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली ते काम करतात, असे अधिकारी जर एसआयटी मध्ये असले तर कुठल्या प्रकारची चौकशी करणार आहेत? हे आज जी नावं बाहेर आली आहेत त्यातल्या एकाचा तर मी फोटो देखील आता ट्विट केलाय। तो अशी जर माणसं आज वाघ सारखी आणि विघ्नेन सारखी चौकशी करायला, आणि ती पण कोणाची तर त्यांच्याच बॉसची, ज्यांना ते बॉस म्हणायचे, अशा माणसांनी जर ही चौकशी केली काय त्यातनं साध्य होणार आहे? आणि मला तर खरोखर वाटतंय की आता या शासनाचं डोकं बिलकुल ठिकाणावर नाहीये। आणि हे जर कोर्स करेक्शन त्यांनी केलं नाही तर मोठंच्या मोठं आता महाराष्ट्रात आंदोलन करण्याची पाळी आता आलेली आहे। आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे असं आपण म्हणता। या सगळ्या संदर्भात आपण आता पुढील भूमिका नेमकी काय घेणार आहात? या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न कराल? आता ती पद्धत काय करायची तोच नेमका विचार आपल्याला सगळ्यांना करायला हवा। कारण आता ज्या दिशेने महाराष्ट्राला नेलं जातंय, आपण बघतोय की आता 288 पैकी 118 आमदार जर त्यांच्यावर सिरियस क्रिमिनल गुन्हे आहेत असा आता एडीआरचा रिपोर्ट आलाय, तर आपण काय करतोय? राजकारणाचं पूर्णतः गुन्हेगारीकरण चाललंय। आणि जर आपण याच्यावर आळा आणला नाही तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जगणं मुश्किल होणार आहे। आता अंजलीताई, आपण आज दुपारी पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहात असं कळत होतं। या सगळ्या घटनेसंदर्भात आणि आता जी अपडेट हात येते त्या सगळ्या संदर्भात आपण आपली अधिकची भूमिका त्यातून सुद्धा स्पष्ट कराल का? काय मुद्दे, काही खुलासा आपण करणार आहात का? बिलकुल, मी सगळेच मुद्दे आता एक 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 उघडकीस आणणार आहे। आणि मी हेच करत होते म्हणून किती मोठा मानसिक छळ माझा केला जातोय हे पण मी आता माझ्या 12 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्स मधनं सांगणार। अंजलीताई, माझे सहकारी मोहसिन शेख हे आपल्या सोबत आहेत, त्यांनाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत। मोहसिन, अंजलीताई, जितेंद्र आव्हाड यांनी तुमच्याप्रमाणेच एक ट्विट केलंय ज्यात त्यांनी मनोज वाघ हा पोलीस हवालदार आहे स्थानिक गुन्हे शाखेला बीडला, आणि हा तब्बल 10 वर्षापासून स्थानिक गुन्हे शाखेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे गुन्हे शाखेला एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला 5 वर्ष काम करतात, त्यापेक्षा जास्त करतात, आणि तेही वेगवेगळ्या टर्म मध्ये। तर हे 10 वर्ष एक एक अधिकारी जर पोलीस एका महत्वाच्या स्थानिक गुन्हे शाखेत काम करत आहेत तर बीडची पोलीस यंत्रणा कुठेतरी राजकीय दबावाखाली काम करते का, असा प्रश्न उपस्थित होतो। बिलकुल, त्यात काहीच शंका नाहीये, काहीच नाही। एवढंच नाही तर आताचे जे कलेक्टर आहेत अविनाश पाठक, हे देखील धनंजय मुंडेंच्या अगदी जवळचे आहेत। ह्यानं त्या मार्गाने गेले 13 वर्ष ते देखील बीडमध्ये आहेत। आणि ही पूर्ण, म्हणूनच मी म्हणते की ही जर पूर्ण यंत्रणा, डीएम इज बॉस म्हणणारी यंत्रणा जर तिथेच राहून त्यांच्यावरच एसआयटीची चौकशी त्यांच्याच हातात दिली गेली तर काय त्यातनं साध्य होणार आहे? आणि आता हे तमाशे बास, लोकांच्या डोळ्यात जी धूळफेक पुन्हा पुन्हा केली जाते, आता ती बास, लोक चवताळले ना आता तर शासन पण हलवून टाकतील एवढी ताकद लोकांमध्ये आहे। हे मला वाटतं शासन आता विसरत चाललंय। अंजलीताई, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, ही जी यादी आहे 9 लोकांची तपास यंत्रणेची, यातली मुख्य जे बसवराज तेली सोडले तर बाकी सगळे अधिकारी हे बीड पोलीस दलातील आहे। आता 2 अधिकाऱ्यांवर एलिगेशन ऑलरेडी झालेलं आहे, त्यांचे फोटो देखील आलेले आहेत।
त्यामुळे ही पुढची तुमची काही मागणी असणार आहे की हे जे एसआयटी पथक आहे हे सगळं बरखास्त करून किंवा बाहेर राज्यातील या सगळ्या एसआयटी मध्ये अधिकारी किंवा कर्मचारी घेतले पाहिजे, ज्या पद्धतीने निपक्षपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल, कारण हे सगळे स्थानिक पोलीस आहे आणि सगळे बीडचे अधिकारी आहेत. मला तेच तर कळत नाहीये, अशी एसआयटी बनवून यांनी या प्रकरणाची थट्टा केली आहे की काय? कारण बीडचे अधिकारी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर काय खाक चौकशी करणार आहेत? खरं तर ते जिल्ह्याबाहेरचं नाही तर राज्याबाहेरचे पोलीस आणायला हवे होते, पण तसं न करता त्याच जिल्ह्यातले देऊन ही लोकांची आणि त्या प्रकरणाची केलेली थट्टा आहे. आणि मला असं वाटतं ताबडतोब म्हणजे येत्या 4 तासात शासनाने ही एसआयटी बरखास्त केली पाहिजे आणि नवीन एसआयटी निदान जिल्ह्याबाहेरची तरी त्यांनी आणायला हवी ताबडतोब. निश्चित. आणि या सगळ्या संदर्भात आपण आपली परखड आणि स्पष्ट भूमिका मांडलेली आहे, त्यासाठी आभारी आहे अंजलीताई. मोहसिन, तू धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्यासाठी.